मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। माझं बघा व्हिडिओ कुठून काढणं चालू आहे। आता मी लिफ्ट मध्ये आहे, रसिकाकडे निघाली आहे। सकाळची 9:30ची वेळ आहे। सगळं घरातलं आवरलेलं आहे। आता मी हे बघा लिफ्ट खाली आहे। गडबड सकाळी यांचा टिफिन निघाले। आता मी बघा विरांशकडे आली मी मगाशीच, आणि हे पहा विरांश माझा रेडी झाला। इतका छान आहे तो, हे बघा कसं दिसतो बघा, मस्त मस्त ते रेडी झालेलं आहे। दाखवते तुम्हाला, हे पहा सुट्टीनंतरचा पहिला दिवस। आणि विरांश ना अजिबात रडत नाही, स्कूलला जायचं म्हणतो तो। त्याला आज ते सगळे फ्रेंड्स भेटणार आहेत ना, म्हणून हे बघा रेडी झालंय। वाव, चला गॉगल घाला, आजी घेती दप्तर लगल। आजा काय म्हणती मम्मा? हां नाही एवढा ऊन पण पडलंय। चला स्कूल चले हम। विरांश कसा दिसतो बघितला का तुम्ही? गाडा आज विरांशचा दिवाळीनंतरचा स्कूलचा पहिला दिवस आहे। हे बघा विरांशचं सोडून आली, आता थोडं घरी जाऊन येते। विरांशचं जायचं ना, स्कूलला जायचं मूड नव्हता त्याला। गोड बोलून त्याला तयार केलं आणि स्कूलला सोडून आलं। आता ह्यांचं चालू आहे नाश्ता मिस्टरांचा, तर मी म्हटलं चला एक चक्कर मारून यावी। झाला का नाश्ता? हां कुठे? तिथेच आहे खाली बघा। सासूबाई नाही 1202 लावून देते। मला वाटतं तुम्ही गेले का काय? अरे लावले बा कलर्स। चला किती वाजले? 10:30 वाजले। चार्जिंग कशाला आता? त्यांचं लावा मोबाईल चार्जिंग। काय बघितलं लागतं चार्जिंग आहे ना त्याला भरपूर, बघू द्या। हां चला निघाले कामाला। 10:30 वाजले आता मी निघते रसिकाकडे। चार्जिंगच नाही वाटतं त्यांच्या मोबाईलला। स्कूलमधनं आणायला चाललो आहे विरांशला, तसं दळण पण ठेवायचं आहे। ऊन असल्यामुळे बघा स्कार्फ बांधलेला आहे, ऊन चांगलंच आहे। झाली दिवाळीची सुट्ट्या संपल्या, चालू झाले स्कूल। आता रुटीन डेली रुटीन चालू झालं। हे बघा विरांशला स्कूलमधनं आणलं आणि ही पोळी गरम केली, आणि हे बघा उसळ, मटकीची उसळ आणि पोळी विरांशला जेवायला घालतीये। ते माझं आहे ना, मला एक बॉल देशील का? बघ एकच दे ना खेळायला। हे पहा इकडे विरांश झोपलेला आहे, त्याचं जेवण झालं आणि त्याला शेकलं थोडं सर्दी असल्यामुळे, आणि तो आता झोपी गेलेला आहे। आणि आमच्या दोघींचं जेवण विरांशला जेवायला घातलं त्यावेळेसच झालेलं आहे, त्याच्यामुळे आता रसिकाचं काम चालू आहे। तो झोपले की त्याच्याजवळ आता मी थोड्या वेळ पडून राहते। आता बघा तो उठेपर्यंत निश्चिंती शांतता आहे घरात। हे पहा संध्याकाळचे वाजलेले 7, आणि विरांशला ना मी मगाशी आणले इकडे, तो झोपेतनं उठला 5:30ला, आणि मग त्यानंतर त्याला इकडेच आणलं, मग त्याला खायला दिलं, आणि आत्ता विरांशला घेऊन त्याचे डॅडू घेऊन गेलेला आहे। तर आता मी लागते स्वयंपाकाला। चला तर हा दिवस आता आजपासून चालू झालं माझं रुटीन। चला आता आम्ही दोघं निघालोत बघा, दळण आणायचंय। आणि बघा आई दळण घेऊन येतो, आणि सासूबाई म्हटले
आहे का त्यात अजून पाणी? काय पाहिजे तुला बस आज त्यानंच खाल्ले. तर चला आम्ही आणतो दळण. तुला नवीन कंगवा आणतो. कंगवा पण आणायचे. हा, नवीन आणतो बारीक. कणी नाही. खणी नको. कंगवा कंगवा हळू 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 हळू. हळू. हे बघा सासूबाईने लागले ठसका. तर बघा आता आम्ही निघालो. कंगवा पण आणायचं. का कंगवा आणायचं? तर बघा कंगवा मला पण आणायचं आहे आणि सासूबाईंना आणायचं कंगवा. तुम्हाला पण आणायचं कंगवा? तर खूप दिवस आले कंगवे खराब होतात. तर म्हणलं चला आता कंगवा आणूया. आणि तसंच येता जसं सकाळी दळण टाकलेलं ते दळण आणायचंय. आम्ही इतके उशिरा निघालो. 8 वाजलेले रात्रीचे 7:45. आणि सासूबाईला जेवायला वाटलं. त्यांचा कोणाचा तर फोन आलेला आहे. हे बघा आता रसिकाचं दळण दिलं. विरांश आमच्या मागे लागलं होतं. विरांशला घेऊन गेलो आम्ही आणि रसिकाकडे दळण दिलं आणि कंगवा घेऊन रिटर्न. विरांशला चॉक घेतले, खडू घेतले. फळ्यावर आपण लिहितात ते व्हाईट कलरचे आणि कलरचे पण. आणि त्यांनी लगेच तुकडे करतो बघा. आता विरांश काही नीट ठेवत नाही. मीच त्याला नादी लावले. जाऊन काकूंचं सासूबाईचं झालं बघ. पुढे गेलं बाथरूमला गेलं. हे पहा रात्रीचे वाजले 8:30 आणि आता आमची झाली जेवणाची वेळ झाली आहे. चला मगाशी भात थोडासा गरम करून घेतला. ताजाच भात आहे पण तुला म्हणलं गरम करून घेऊ. चला या सगळेजण जेवायला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.